हा कार्यक्रम तुम्ही सक्सेस केला सगळ्या अर्थाने. सगळे. फक्त सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की आपण आरोग्य तपासणी पण या ठिकाणी ठेवलेली आहे. तर हिमोग्लोबिन तुमचं LFT RFT त्याचे टेस्ट आहेत, ब्लड प्रेशर हे करून घ्या. आपलं ताणतणाव आपला नेहमी असतो, त्यामुळे आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे आपल्या सर्वांसाठी आरोग्य तपासणी केलेली इथे ठेवलेली आहे. दुसरं आणखी तुमचं जे कॅन्सर संदर्भातले जे काय प्रबोधन आहे, शिक्षण आहे, त्याचं देखील आता लेक्चर आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे आपल्यासाठी. त्यावेळेस आम्ही सगळे पुरुष बाहेर जाणार आणि तुम्ही तुमचं ते काय खरोखर आहे तर ते म्हणजे कुठं हे नको मनामध्ये हे वाटतं जरा थोडंसं. कसं बोलावं असं नको. कुणीही थांबणार नाही पुरुष सभागृहामध्ये. आम्ही सगळे बाहेर जाणार आहे. हा खास तुमचाच कार्यक्रम आहे, तुमच्यासाठी आपण ठेवलेला आहे. थँक्यू. आता मी गॅदरिंगमध्ये जातो, मुस्लिम समाज कॉन्व्हेंटमध्ये जातो, कुठे जातो, सगळी इतके प्रेम करतात लहान मुलं मुली, त्यांना काहीच त्यांच्या डोक्यावर नसतं. पण जेव्हा आपण ते थोडं वाढायला लागतं तेव्हा आपण जर डोक्यात हिंदू असो का मुस्लिम असो त्यांच्या डोक्यात जर आपण वेगळं विष पेरायला लागलो तर पुढची पिढी तशीच होणार आहे. आणि म्हणून सगळ्यांनी समजदारीनं, मी फक्त मतं मागण्यासाठी मी यावेळेस हा प्रयत्नही नाही करणार आहे की बाबा अल्पसंख्याक समाजाचे कोकणमधले सगळे मत आता भाजपला द्या असंही मी म्हणणार नाही. पण काही पर्सेंटमध्ये मुस्लिम समाज हा भाजपशी जुळला पाहिजे, जेणेकरून भाजपमध्ये सुद्धा एक स्थान मजबूत केलं पाहिजे. आणि भाजपलाही असं वाटलं पाहिजे की आता मुस्लिम समाज, आपला समाज पूर्णतः आपल्या सोबत येतो, पूर्णतः कुठंच कुठं जाऊ नका, काही दुसरे पक्षात राहा, एका ठिकाणी कुठंच थांबायचं नाही, सगळीकडे आपला प्रभाव असला पाहिजे. थोडक्यात बरोबर आहे ना? हर पार्टी में अपना प्रेजेंस होना चाहिए. आणि तिकडे आमच्या बंधू ह्या ठिकाणी मिळून हवन केला, त्याच्यातही मी सामील झालो होतो. आम्हाला म्हणजे अलिबागच्या दृष्टीने मी 50 वर्ष, जवळ 40 वर्ष अलिबागमध्ये काढले. त्याचा आम्हाला एक अयोध्येचा भाग्यच मिळाला आहे सेवा करण्याचा, असं स्वप्नातही वाटला नव्हता. आणि आपण स्वतः सोशल वर्कर असल्या कारणाने ह्याचा आपल्याला लाभ मिळाला असेल असं मला वाटला. जय श्रीराम. की त्या जातीवर कोणी आजपर्यंत लक्ष दिलेलं नाही आहे. मुस्लिम समाजाचे जे पुढारी 70 वर्षापासून विविध याच्यामध्ये क्षेत्रामध्ये काम करत आहेत, त्यांनीसुद्धा पसमंदा मुस्लिमावर कुठल्याही प्रकारचं त्यांचा विकास किंवा त्यांच्या उन्नतीसाठी कुठल्याही योजना त्यांनी राबवलेल्या नाही आहे. म्हणून आम्ही महाराष्ट्रभर मुस्लिम समाजाच्या पसमंदांचे मेळावे आम्ही या ठिकाणी आयोजित करतो आहे, आम्ही तो घेतो आहे. त्या समाजामध्ये आम्ही जनजागृती करतो आहे, त्या समाजाला मोठं कसं करता येईल, त्या समाजाचा विकास कसा करता येईल, त्यासाठी आम्ही प्रयत्न पूर्ण महाराष्ट्रामध्ये अल्पसंख्याक मोर्चाच्या माध्यमातून आम्ही करतो आहे. मला वाटतं या स्वातंत्र्याच्या नंतर पसबंदा समाजाचा किंवा मुस्लिम समाजाचा इतका मोठा मेळावा भारतीय जनता पक्षाच्या बॅनरखाली आज या कोकण भागामध्ये होतो आहे. खरं म्हणजे आम्हाला आनंद आहे की या भागाचे कार्यकर्ते फार जिद्दीनं त्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत. आणि मी नक्कीच या मुस्लिम समाजाच्या पसबंदा जातीच्या छोट्या छोट्या जाती एकत्र करून त्यांना आमच्या पक्षाच्या पाठीमागे कसा आणता येईल त्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रयत्न करतो.
वैसले येऊन तवती क्रोधे मारिला बाण म्या शिवलिंग पुढे लक्ष्मणाचे ते प्राण सोडिला त्या पुण्य कर्मे करुणे आता राजदेव पावलो जाण परिस्वानाचे दुष्ट गुण नाना दोष आचरे कुमुद्वती म्हणे तुम्हाशी पूर्वज्ञान तरी मी कुमुद्वती म्हणे तुम्हाशी पूर्वज्ञान तरी मी कोण होते सांग मजला गुण मग तो बोले तर विमर्शन आपल्याला कुठंतरी मंत्रिपद मिळावं, कुठंतरी आपण अमित शहा आणि मोदी म्हणजे हिंदुत्वाची सगळीच जबाबदारी भारतीय जनता पार्टीतली मीच घेतली आहे, अशा पद्धतीची ती भूमिका आहे. ही नौटंकी आहे. नितेश राणे हे सातत्यानं नौटंकी करण्यामध्ये अग्रेसर आहे आणि बाडगा अधिक कडवा असतो अशा प्रकारचं भासवण्याचा प्रयत्न हा त्यांचा भाजपमध्ये चालू आहे. कदाचित भविष्यामध्ये मंत्रिपद मिळेल अशा पद्धतीनं त्यांचे प्रयत्न म्हणजे अधिक, पण त्याचा परिणाम त्यांचंच त्या ठिकाणी नुकसान व्हायला लागलेलं आहे. वैभववाडी या विधानसभेचा आईंनी सांगितल्याप्रमाणे जिल्हा प्रमुख आमचे संदेशजी पारकर आहे, अनुपची विभाग प्रमुख आहे आणि त्यांच्या उपस्थितीत खरं म्हणजे 13 तारीखला बुधवारी शिवसेना भवन येथे वेळ 5 वाजता कणकवली, देवगड आणि वैभववाडी या मतदारसंघातील शिवसैनिकांचा म्हणजे मुंबई स्थित शिवसैनिक पदाधिकारी यांचा मेळावा बैठक, महत्त्वाची बैठक आम्ही शिवसेना भवनमध्ये लावलेली आहे. कसं बघताय हा फटका बसेल? एक असा की या बाबतीमध्ये मी अधिक काही बोलू इच्छित नाही. तर कौटुंबिक आहेच, त्याहीपेक्षा गेली अनेक वर्ष हे सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. यावरती भाष्य काय करण्यापेक्षा आता निवडणुकीला निर्धाराने सामोरं जाणं, महायुतीने हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडला तर या निवडणुकीला तिसऱ्यांदा लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाणं पक्षाच्या नेतृत्वाने ठरवलेलं आहे. माझ्या मनात ठामपणाचा विश्वास आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गडकिल्ला सेलचे अध्यक्ष महायुतीने उमेदवार योगेंद्र शेलार यांचं नाव मुंबईला जातोय आणि आज त्यांच्या अर्ध्या पुतळ्याचं अनावरण सुद्धा मुंबई येथे आहे. लवकरच आपण भंडारी समाजासाठी हॉल हा मुंबईमध्ये भागवजी शेटकीर यांच्या स्मरणार्थ उपलब्ध करून देणार आहोत. योगा पण बोलायचं होतं, परंतु आज उशीर झाला असल्यामुळे, ऊन भरपूर असल्यामुळे आपण उन्हात थांबत असल्यामुळे जास्त न बोलता आपल्या या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझगाव ग्रामपंचायत मध्ये ना
टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.